हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्रासैक कर्मणे कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. मग श्लोक झालते गेलं 20 नंबर कोण सांगताय? 20 नंबर श्लोक सांगा. वैष्णव सांगतात नाही. वैष्णव काका नाही. मध्ये 19व्या श्लोकामध्ये सांगितलं की जड पुरुषाला बोध करणे आधी अति दुर्घट आहे. जड पुरुष म्हणजे वजनाने मंद बुद्धी पुरुषाला जड पुरुष म्हणतात. म्हणजे ज्याची बुद्धी दगडासारखी जड आहे. तुकोबरायांनी बी म्हटलेलं आहे दगडासारखी बुद्धी असेल काय प्रभाव करायचा त्याच्यावर. ज्याची बुद्धी दगडासारखी जड आहे त्याला मंद बुद्धी. त्याला बोध करणं कठीण. पुढे म्हणून ते भर्तृहरीने ब्रह्मापी तम नरम नर जयंती असं मोठ्या खेळाने म्हटले. हा तर भर्तृहरीची कथा तुम्हाला गेल्या वेळेस सांगितली होती. पुढे आता बोधाचा अनुभव कसा येत नाही त्या म्हणण्या व्याघात दोष येतो ते दृष्टांत सांगतात खाली. बर म्हणजे बोधाचा अनुभव येत नाही असं म्हटलं तर बोधाचा अनुभव येत नाही या म्हणण्यावर व्याघात दोष येतो. व्याघात दोष कशाला म्हटलेला आहे? मे मुखे जीवा नास्ती मम माता वंद्या मम पिता ब्रह्मचारी. आणि तू कोण रे? तुझा जन्म कुठून झाला? तुझी माता वंद्या तर तुझा जन्म कुठून झाला? त्याला व्याघात दोष आला त्याच्यावर. पुढे 20वा श्लोक सांगितला जीवा मे अस्ति न व्यक्तिर्ल जीवा मे स्ति न व्यक्तिर् लज्जाये केवलं यथा न मुक्तते मया बोधो बोद्धव्य इति तादृशी. आणि वेळाचं सांगितला मग जीवा अस्ति न वा इति उक्ती मला जीवा आहे की नाही हे भाषण केवळ लज्जास्पद आहे. म्हणजे मला जीव आहे का नाही हो कोणाला विचारायला गेला का हो सगळ्यांना जीव आहे पण मला आहे का नाही हो सांगा ना. त्याचं ते बोलणं एकदम लज्जास्पद आहे असं. पुढे मया बोध तसंच आहे काय मला बोध नाही असं म्हणणं सुद्धा लज्जास्पद आहे. तुम्ही मी का मी आत्मा आहे का हो मी ब्रह्म आहे का हो असं बोलणं हे लाजीरवाणच बोलणं आहे ना. अहो तुम्ही कोणाच्या सत्तेने बोलता कोणाच्या सत्तेने पाठाला येऊन बसले. त्याची सत्ता आहे ना त्या चैतन्याच्या सत्तेत व्यवहार करता आणि परत म्हणता मी ब्रह्म आहे का हो. तुम्ही कोण आहात? तर तुम्ही ब्रह्मच आहात. मग तुम्हाला हा बोध व्हायला काय अडचण आहे? एरवी शरीर जगताना दिसतात का? माणूस मेला की त्याला उचलतात की लगेच जाळून टाकतात. पण तो कोणाच्या सत्तेने तेवढं जीवन जगला? चैतन्याच्या सत्तेने. कोणाच्या सत्तेने कर्म केलं? साक्षी चैतन्य तसंच राहतं. त्याच्या सत्तेत कर्म होतं. त्याच्या सत्तेत पाप पुण्य तयार केलं. त्या पाप पुण्याने त्याच्या सत्तेने जन्म घेतले. ज्या दिवशी त्याने तेच पाप पुण्य संपवण्यासाठी साक्षीकडे वळाला आणि साक्षीचा बोध करून घेतला की जन्ममरणावर चिरा पडली. तोपर्यंत काय जन्ममरण हटत नाही. जोपर्यंत मग खरा परमार्थ काय असेल तर आपलीच ओळख आपण करून घेणं याला खरा परमार्थ म्हणावं. हां बाकीचं काय देव फेव काय करायचं नाही. बाकीचे कोणता देव आहे? तुम्हीच देव आहात. तुमचा मोठेपणा इतका मोठा आहे की ते तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे जाऊन नमस्कार करता. तरी नमन कोणा करावे म्या तरी नमन कोणा करावे म्या
आपण म्हणतो ना कशामध्ये विचारसारखी. विचारसारखी प्रार्थना. तुम्ही नमन कोणाला करावं? कारण तुम्हीच देव आहात. पण मी देव आहे हे काही विषयाच्या सुखाला टेकून मी देव आहे असं नाही म्हणताय ना. मीच देव ऐसे सांगसी या लोका विषयाच्या टोका तो कोणी आहे तुकोबराय म्हणतात तसं. जो विषयाच्या अंतर्गत खेळ खेळत बसतोय त्याला मी देव हे कसं ओळखता येईल? त्याला फारकत तर घ्यावीच लागेल ना. चला सांगा. तथा मह्यम बोधस न बुद्धते हा. इतस परम बोधव्य. हां त्याप्रमाणे मग तो बोध जाणला जात नाही, यापुढे जाणायचं आहे. इति वृत्तीस त्रादुषी हे म्हणणे तसे हे लागले. सुद्धा लज्जास्पद आहे. आम्ही ब्रह्म जाणण्यासाठी तुमच्याकडे आलो महाराज. खरं तर तुम्ही तुम्ही ब्रह्मच आहात. तुम्हाला काय जाणायचंय? त्याला जाणलं जात नाही. तुम्ही ज्याला जाणता ते ब्रह्म नाही. कारण जाणून शेष राहतं ते ब्रह्म. येईल पुढे हा विषय तोच विषय लागणार आहे की जो शेष कोण आहे? ब्रह्म कोण आहे? आत्मा कोण आहे? तुम्ही त्याला जाणू नका. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. आपली काय अवस्था आहे? आपण जाणायला चाललो, करायला चाललो. तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. खरं तर परमार्थ ही करण्याची वस्तूच नाही, पण जाणण्याची बी नाही आणि करण्याची नाही. कारण परम वस्तू जाणण्यात आणि करण्याच्या कक्षेत येत नाही, अनुभवाच्या कक्षेतली आहे. पण मग आता त्यांना ज्याला काहीच कळत नाही त्याला करण्यापासूनच सुरू करावं लागतं. करणे म्हणजे क्रिया. काल सांगितल्याप्रमाणे त्याची ती क्रियेपासून सुरुवात होती. त्याची परमार्थाची सुरुवात क्रियेत आहे, क्रियेच्या पुढे भावात आहे आणि भावाच्या पुढे ज्ञानात आहे. मग हे तरी टप्पे का पाडले? लोअर केजी, अप्पर केजी असे केलेले आहे. तेव्हा श्लोकाचा अर्थ असा सांगितला की आपल्याकडून एकच श्लोक झालाय ना. प्रकाश सांगेल एखाद्या मूर्खाच्या मला जीव आहे की नाही सांगा, या पन्नाप्रमाणे मला बोध समजत नाही हे म्हणणे आयुक्त आहे. कारण जसे दृष्टाचा जीवा मागे जर नसती तर सुरवेताई सांगा पुढचा विषय. सुरवेताई सांगा पुढे काय झालं. प्रकाश सांगितलंय की एखादा मूर्ख व्यक्ती असा प्रश्न करीत की मला जीवा नाही, पण त्याचे म्हणणे युक्त नाही. कारण जीवा नाही असं म्हणणं म्हणजे त्याच्या त्यागात दोष होतो. माझ्या मुखात जीभ नाही असं मग बोलला कसा काय? जीभ आहे म्हणूनच बोलला. तसाच प्रकार स्वरूपाच्या बोधाविषयी सुद्धा आहे. म्हणजे आमच्या जेवढं काही होत आहे सकाळपासून उठल्यानंतर ज्ञान हे खरं तर किती स्पष्ट अगदी ओळखलं येतं की एक सुषुप्तीमध्ये ज्ञानात चैतन्याच्या शेजारीच होतो. तिथूनच ज्या वेळेला जागृतीत अवस्थेमध्ये आलो म्हणजे सुषुप्तीतून जागृतीत आलो, सुषुप्तीतही चैतन्य स्वरूपच होऊन राहिलो होतो. जागृतीत आल्यावरती त्याच्याच सत्तेने जागृती अनुभव घ्यायला लागलो. उठलो त्या जीवाचे सगळे व्यवहार म्हणजे देहाला धरून होणारे अज्ञानाने का व्हायनात ते, पण कोणामुळे होत आहे? त्याच्या सत्तेमुळे होत आहेत. हे फक्त तुम्ही नजर उलटी करा थोडीशी की तुमच्या लक्षात येईल की मी मध्ये साक्षी दडलेला, मी मध्ये देह नाही. कारण देहाची तर विल्हेवाट लागली, मागही लागल्या, आत्ताही लागतायत. म्हणून मी देह नाही, तर मी देह ज्याच्या आश्रित आहे, देह जिथे राहतो ते अधिकरण स्वरूप चैतन्य परमात्मा मी आहे. त्याप्रमाणे सिद्धांतात म्हणजे बोधाचे ज्ञान असते, पण तो बोध मला समजत नाही हे म्हणणे पण युक्त नाही. म्हणून परमार्थाला जितका लोक वेळ काढू राहिलेत ना, हा कशामुळे काढतात ते देव जाणं. पण साधारण एवढं कळायला काय अडचण नाही. फार फार मोठं तत्वज्ञान मी फार मोठं आहे असं काय हा तुम्हाला दुसऱ्याला नाही सांगता येणार, तर तुम्हाला कळायला काय अडचण. तुम्हाला हे सगळ्याला सांगताच आलं पाहिजे असा काही नियम नाही. एखाद्या व्यक्तीला सांगता येतं म्हणजे एखाद्याला त्याला काय म्हटलेलं आहे श्रोत्रिय. पुष्कळात ध्येन झाल्यानंतर त्याच्यात ते घर्षण होऊन ते सांगण्याची प्रक्रिया घडते. ती अगदी सहजतेनं असते. असं म्हणजे असं काय की आता ठरवलंय मी की असं तुम्हाला हे सांगायचंय तुम्हाला, असं माझं तरी काहीच नसतं किंवा काय तुम्हाला मी काय सांगणार आहे हे माझं काही नाही. मी ते येऊन बसल्यानंतर सुरू होती कॅसेट. जे काय होईल ते माऊली बदवून घेतात किंवा विद्यारण्य स्वामी भारती तीर्थ आपल्याकडून काय करतात वधवून घेतात.
की असं असं आहे. पण याचं कारण आहे त्याच्यात घर्षण झाल्यानंतर ती वाणी आपोआप बाहेर पडते. एखाद्या शाळेतल्या मुलांना भाषण सांगायचं असल्यावर ते हात बांधून ते काय सांगायचं तेवढंच पाठ असतं त्याचं. कारण त्याचा आणि त्या भाषणाचा काही संबंध नसतो. पण ज्या दिवशी तुम्ही त्याचा संबंध लावायला लागता त्यावेळेला तुम्हाला ते कळायला लागतं. म्हणून सगळ्या माणसांना जरी सांगता नाही आलं तरी सुद्धा अनुभव घ्यायला काय अडचण आहे. आणि हेच फल आहे. सांगणं हे काय फल नाही, हे दुय्यम फल आहे. दुय्यम फल म्हणजे चला बाबा मान वाढला, प्रतिष्ठा वाढली त्या व्यक्तीची, हे दुय्यम फल आहे. हे मुख्य फल नाही. मुख्य फल स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे स्वतःची स्वतःला जर अनुभव घेतला ना, तो जर नाही घेतला तर हे दुय्यम फल तर मग दुय्यमच आहे. ते काय विशेष सेवितो हार असं वाटितो आणि का जिथं वाटितो असं बी आम्ही बी खातो आणि दुसऱ्याला देतो. सेवितो हार असं वाटितो आणि का घ्यारे होऊ नका तुको बराय म्हणतो. चला पुढे सांगितले की एखादा पदार्थ जर आपल्याला समजला नाही तर आपण म्हणतो हा पदार्थ मला समजला नाही, किंवा एखादा पदार्थ आपल्याला समजला तर आपण म्हणतो हा पदार्थ मला समजला. म्हणजे जगातील जे ज्ञात अज्ञात पदार्थ आहेत ते आपण म्हणजे कोणत्या ह्याने हे करतो म्हणजे समजतं तर ते साक्षी आत्म्याच्या ह्याने आपल्याला ते अनुभवायला येतात. बिलकुल. तर साक्षी आत्म्याच्या प्रकाशानेच म्हणजे ज्ञानानेच आपल्याला भौतिक सर्व पदार्थांची ज्ञान होतात. आणि मग भौतिक पदार्थांची ज्ञान होतात. थोडीशी बुद्धी शांत करा. भौतिक पदार्थाची ज्ञान होतात तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश भौतिक पदार्थच आहेत. फक्त ते दृश्य आदी घटादी पदार्थ तुम्हाला बाहेर दिसतात. आंतरपदार्थाचं ज्ञान कसं काय होईल? आंतरपदार्थाचं ज्ञान करायला वृत्ती अंतर्मुख केली की त्याचं ज्ञान होऊन जाईल. पण वृत्ती अंतर्मुख करण्याची आवश्यकता आहे. मग त्याच्यासाठी बुद्धी स्थिर होण्याची आवश्यकता आहे. ज्या बुद्धीमध्ये भौतिक जड पदार्थ विषय बसलेले असतील ते अंतर्मुख बुद्धी होत नाही, तर त्या पदार्थाच्या आकाराची. आता आत्मा तर अत्यंत सूक्ष्म नाही असं नाही, तो आहे. त्याच्यामुळे पहिला निश्चय हा झाला की चैतन्य आहेच तर मग मला का शोधता येत नाही? तर मला त्याच्या यंत्रणेत असणारा जो अडथळा आहे तो दूर केला. बुद्धी तदाकार केली, निधिध्यासन करून तत्व पदार्थ आकार केलेल्या बुद्धीला ब्रह्म विषय बनेल. म्हणजे तो तत्स्वरूप अनुभव घेईल त्याचा. तेव्हा त्याच्यात काही अवघड नाही. पण त्याला एका दिवसात हे प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून त्याचा कालावधी थोडासा वाढला. बरेच दिवस तीस क्रिया करून तो त्याच्याकडे जातो. पण करणारा पाहिजे. नाहीतर नाही जमत म्हणून सोडून दिल्यावर मग मध्येच सोडून देणाऱ्याला काहीच प्राप्त नाही. त्याला एकच काय प्राप्त होईल? म्हणून सातत्याने त्याच्यात सातत्य ठेवून जर अनुभव घेण्याची प्रक्रिया करत केली तर त्याला आत्मज्ञान होतं. पण सांगितलं की आपण या साक्षी आत्म्यामुळे सगळ्याचा अनुभव घेत असतो. पण ते मनुष्यरूपी दगडांना ही गोष्ट कशी काय करणार? तर दगडाला कशी काय होणार? म्हणजे जड बुद्धी. अशा लोकांना म्हणजे शास्त्रज्ञांचं काही उपयोग नाही असं सांगितलेलं आहे. आणि योग वशिष्ठ मुनी म्हणतात की जे ज्ञानी नाहीत व जे अत्यंत अज्ञानी नाहीत अशा लोकांकरता म्हणजे हे शास्त्र प्रवृत्त झालेलं आहे. कोणाकोणासाठी नाही? एक ज्ञानासाठी नाही, कारण ज्ञानी तर मुक्त झाला. मुक्तांसाठी काही शास्त्र नाही. बरं, एकदम दगडासारखे अज्ञानी बुद्धी ते पाहिले का आपल्याकडे किती ग्रंथ आहेत ते ज्यांचे जन्म महाराष्ट्रात झाले पण ज्ञानेश्वरी घरात नाही असे कितीतरी लोक आहेत. त्यांच्या घरात ज्ञानेश्वरी नाही, तुकोबारायांची गाथा नाही, भागवत नाही. म्हणजे हे अशी इतके आंधळे असे येतात. म्हणजे बरं ते शिकलेले नाहीत असं नाही, चांगले शिकलेले, शिकून सवरून सगळे चांगले लोकांच्याच मध्ये हेला सांगतात, ते व्याख्यानं सांगतात मोठे मोठे. पण माऊलींचा कधी शब्द नाही, तुकोबारायांची कधी एक अभंगाची ओळ नाही मुखात. काय मोठे भाग्यवान आहेत बरं का, मोठ्या पदावर गेलेले आहेत ते. परंतु ते जसे आपले इथं कोणी होते ते इन्स्पेक्टर कोणते PSI होते ते कृष्णप्रकाश का काय हां ते भगवद्गीता मी त्यांच्या मुखातून भगवद्गीतेचे श्लोक ऐकले. याचा अर्थ मोठी माणसं, हे मोठी माणसं आहेत ना ती बरोबर मोठीच असतात. त्यांच्या त्या मुखातून भगवद्गीतेचे श्लोक मी ऐकले होते. यांवरती होती ती तिच्याकडे भगवद्गीता होती वर 8-9 महिने राहिलेली. असं ना? हा आता मला नाही
नाही आता मध्ये आज होतं प्रकरण ते काय चावला कल्पना चावला. त्यांच्याकडे ती वारली ती मला वाटतं. हा भगवद्गीता होती असेल. तर श्रद्धा म्हणून बी इथे आहे एक गोष्ट, आणि त्याचा अध्ययन करणारे बी असू शकतात. आणि जे म्हणजे आणि शेवटी मृत्यू तर कुठे बी होतोच आहे. अंतराळात मृत्यू हो, नाही तर जमिनी हो, कुठेतरी त्याची मातीच होणार आहे. त्याचा काय विषय नाही. पण एक श्रद्धा, कारण एक हे शरीरच एवढंच फायनल शरीर आहे असं नाही ना. पुढे किती बी शरीर उठता आलाय त्याला, ज्याला घ्यायचं आहे त्याला. त्यामुळे या शरीरावरतीच काय नाही या शरीरामध्ये काही भोग प्राप्त, तुम्हाला भोगाची इच्छा असेल तर पुढची शरीरं लागतील. त्यावेळेला कंटाळू नका. वाईट आहे बरं का ते, अति वाईट आहे. त्यात आपल्याला आता आपण पुढचा निरीक्षण नाही करत, पण जर शरीरं लागली, या शरीरातून भोगाची इच्छा ठेवून दुसऱ्या शरीरात गेला तर त्या शरीरात पुन्हा कर्म काम करत आहे. म्हणजे भोगही आहे तुमच्या मनाप्रमाणे नाही, कर्माप्रमाणे भोग चालू होऊन जातात. आणि म्हणून तो जीव मुक्त होत नाही. तो परत कधी मानवी शरीर मिळायचं, परत त्याला कधी भगवद्गीता हातात यायची. म्हणजे हे फार मोठा भाग आहे. पण ते भाग्यवान आहेत की जे कोणी अध्ययन करतात, दगडासारखे जड नाही. पुढे झाले. पण हा बोध जरी असा असला तरी त्याचा म्हणजे ब्रह्मज्ञानाशी काय संबंध आहे, तर ते पुढे श्लोकात सांगतात. बरोबर सांगा. पण हा बोध जरी असा असला तर त्याचा ब्रह्मज्ञानाशी काय संबंध? म्हणजे तुम्ही बोधाचा विषय जो काढलेला आहे किंवा या बोधाचा, आता ब्रह्मज्ञानाशी संबंध म्हणजे बोधाचंच नाव ब्रह्मज्ञान आहे. दुसरं काय आहे तेव्हा? तर हे तेच कोणी ज्ञान आहे. कोणता बोध? ऐका काय संबंध. अरे यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधस्तत्तत् उपेक्षते. उपेक्षणे असं निघतं त्यातनं, तदुपेक्षणे केलं तर झाले उपेक्षणे. आणि यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधस्तत्तत् उपेक्षणे. यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेति तद्ब्रह्मे देवन्धिर् ब्रह्मनिश्चयः. यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेति वन्धिर्ब्रह्मनिश्चयः. यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधस्तत्तत् उपेक्षणे. यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेति वन्धिर्ब्रह्मनिश्चयः. यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधः तत् उपेक्षणे करण्यापेक्षा त्यांनी तदुपेक्षणे असं डायरेक्ट केलेलं आहे. तर त्याच्यात पदच्छेद आहे तत् उपेक्षणे. यत् बोधमात्रं तत् ब्रह्मेति एवं धीहि ब्रह्मनिश्चयः. ठीक आहे. एवं धिया असं केलं त्यांनी. तर एवं धिया म्हणण्यापेक्षा एवं धी, कारण वर रफर आलाय ना. हां, तर एवं विधा कुठून काढलेला आहे?
एवम नाही एवम त्याचा एवम विधा त्याचा हे घेतला अध्याय केलेला आहे बरं का. हां तिथं नाही दिसत एवम विधा किंवा एवम धी असं यायला पाहिजे. एवम विधा असं केलंय. चला यस्मिन यस्मिन न न नाही निघत. यस्मिन यस्मिन अस्ति लोके म्हणजे बोध तत् तत् उपेक्षणे यद बोधमात्रम यत बोधमात्रम यत निघल त्यातला तत् ब्रह्मेति एवं ही ब्रह्मनिश्चय हा पदांच्या बरोबर आहे. सांगा कोण सांगता? शिंदेताई सांगा. यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके 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 बोधः तत् तत् म्हणजे पुढच्या त चा अर्धा काढला आणि नंतर त द द मधला त काढला तत् तत् आणि दू चा ओ झाला उपेक्षणे. त्यांची उपेक्षा केली असते. यत् बोधमात्रं यत् तत् ब्रह्म ब्रह्म केवलिता ब्रह्मनिश्चयः. यत् बोधमात्रं तत् ब्रह्म तत् ब्रह्म किंवा तत् ब्रह्म एती काढलाय का त्यांनी? इथे आहे का त्याच्यात? इति इति काढलाय. हा तत् ब्रह्मेती म्हणण्यापेक्षा तत् ब्रह्म इति बरोबर आहे. काय अडचण नाही. ब्रह्मेती म्हटलं होतं मी. तर ब्रह्म इति त्याचाही एक पदच्छेद निघतोय. तत् ब्रह्म इति एवं धीहि ब्रह्मनिश्चयः. ऐका या लोके म्हणजे व्यवहारात. लोके पदाचा अर्थ इथला व्यवहारात. व्यवहारामध्ये यस्मिन यस्मिन बोध हा असते. जो जो ज्या ज्या पदार्थाचा ज्या व्यक्तीला काय होतो बोध होतो म्हणजे ज्ञान. बाजारात गेलो आपण तर बाजारात सगळे पदार्थच आहेत. प्रमेय वस्तू असतात आणि मग त्या त्या पदार्थाचे ज्ञान होतात. भाजीला गेले तर बऱ्याचशा 20 भाज्या पाहिल्यावर तुम्हाला कोणती घ्यायची हे तुम्ही सिलेक्ट करता. मग आज कोणती भाजी घ्यायची? आमची भाजी घेऊन या असं जरी म्हटला तुम्हाला घरच्यांनी सांगितलं तरी तिथं गेल्यावर जर भाज्या पाहिल्या तर तो मनुष्य दुसरीच भाजी खरेदी करतो. एखादी त्याच्या आवडीची चांगली अशी भाजी नवीन आलेली दिसली की तो भाजी घेऊन जातो. म्हणजे त्याचं त्याला काय होतं ज्ञान होतं. त्याला म्हणतात व्यवहारात आपण ज्या ज्या घटाच्या जागेवर भाजी टाका विषयाचे ज्ञान असते. त्यात उपेक्षणे. आता त्याची उपेक्षणा केली उपेक्षा केली. उपेक्षा करणं म्हणजे बाजूला टाकून देणं वजा करून टाकणं बुद्धीतून काढून टाकणं. इथली उपेक्षा काय आहे? बुद्धीतून काढायची. उपेक्षा म्हणजे येताना भाजीपाला रस्त्यात फेकून द्यायचा असा नाही. त्याची उपेक्षा केली म्हणजे जेवढं ज्ञान झालं नाहीतरी कोण ठेवतं बरं? एक उपेक्षा नाही करत त्याची त्या ज्ञानाची पण त्याला ठेवू शकत नाही. बाजारात भाजीपाला घेतला आणि पिशवीत टाकल्यावर ती परत पिशवीत काय काय आहे हे विचार असतो का आपला? नाही. मग तर त्याचा बाजूला काढलं. कोणाला? भाजीला नाही. भाज्या आहे आता पण त्याचं ज्ञान वजा केलेलं आहे. तसाच प्रकारे तुम्ही जगत जेवढं पाहिलं ना त्या ज्ञानाची उपेक्षा करा. तुम्हाला खाली ब्रह्मच दिसेल. त्याला सांभाळू नका. आम्ही काय करतोय? सांभाळतो म्हणजे आमच्या फायलीच्या फायली भरल्यात अशा ज्ञानाने. आमचं आहे तमचं आहे फलाण आहे आमचं आहे फिराण आहे. कुठं काय कोणती वस्तू कुठे ठेवली काय सगळं आहे. फक्त ब्रह्मवस्तू कुठे येते नाही सापडत. आपल्या वस्तू आपल्याला सापडतात. तर त्यांची उपेक्षा करा बुद्धीतून उपेक्षा कशी करणार? ज्याची प्रपंचाविषयक आसक्ती आणि सत्यत्व बुद्धी आहे तो मनुष्य उपेक्षा करू शकत नाही. उपेक्षा का करत नाही? प्रपंचविषयक सत्यत्व बुद्धी आहे आणि त्या बुद्धीने आसक्ती निर्माण करून ठेवलेली आहे. हे पदार्थ माझे आहेत आणि महाराज ते कसे काय सोडू मी? कारण हे तर माझे येतं आणि मी यांना उपेक्षा कशी करू? तुम्ही नाही सोडले तरी काळ तुमच्याकडून सोडून घे. नका सोडू पण काळ सोडू. काय हाकलून कोणी देण्यापेक्षा घरातून निघालेलं चांगलं का नाही हो?
तुम्हाला काय वाटतं शेंडे साहेब? स्वतःहून बाहेर पडलेलं. बाहेर पडलं का? कोणी मला हाकलून दिलं ते म्हणले मग काय हो तुम्हाला हाकलून द्यावं लागलं इथपर्यंत अवस्था वाईट झाली तुमची. त्यापेक्षा तुम्ही का बरं आता तुम्हाला हाकलून का देतात? ज्याच्या मालकीची घरं आहेत त्यांनी ती खाली केली तर ह्याच्यात विशेषता काय? तुमची घरं आहेत का? शरीर तुमची आहेत का? नाही. काळ हाकलून देईल शेवटी मोकळ्याची काळ देती काळा देती हाती काळा शेवटी मोकली ती आणि माय बाप माझे माझं म्हणती बाळा माझं म्हणती बाळा शेवटी मोकळी ती देती हाती काळा. तर तसाच प्रकारे कोणत्या आईबापाच्या हातात सत्ता आहे की ज्या वेळेला पोराचं मरण पुरीचं मरण रोखून ठेवलेलं आहे त्यांनी? कोणाचंच नाही. हा आंधळ्यामध्ये आंधळ्यामधला येतो नाथ मार्ग. तेव्हा पण काय व्यक्तीचा वैशिष्ट्य असं आहे की तो सत्यत्व बुद्धीने देह सत्य आहे प्रपंच सत्य आहे आणि त्या सत्यत्व बुद्धीने चिकाटीने तो संसारामध्ये लक्ष देऊ नये देहावर लक्ष देऊ नये आणि आसक्ती वाढवत चाललेला. आणि ह्या आसक्ती वाढवणाऱ्याला काय आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान होणार आहे? तर त्याच्यातून तो जर बाहेर पडला याचा कारण असं आहे जगताला जगताच्या जाग्यावर सोडा तुम्ही त्याचा नाशही करू नका तर त्याची उपेक्षा करा. इथे शब्द कोणता आला? उपेक्षा. उपेक्षा करणं म्हणजे त्याचा काय त्याच्याकडे नाही पाहणं. एखादी वस्तू कुठं पडलेली असेल काय काय आपलं ज्या माणसाची अशी पदार्थाकडे उपेक्षा होती तोच माणूस तोच पदार्थ बुद्धीतला निघून जातो. आता इथला एक आणखीन भाग असा आहे उपेक्षा. तुम्ही ज्या वेळेला आत्ता तुम्हाला प्रत्यक्षता कशी आहे तुम्ही एखाद्या आत्ताचं उदाहरण गेलं की भाजीपाला आणला ठेवून दिला पण भाजीपाला आणलेल्याचं ज्या वेळेला त्या भाजीतले वांगी बटाटे कांदे वजा जर केले तर कांद्याचं होणारं ज्ञान बटाट्याचं होणारं म्हणजे बटाट्याला बाजूला काढला ज्ञान खाली शेष राहतं का नाही? वस्तू बाजूला काढली त्यातली ज्ञानाचे ज्ञान दाखवणारी वस्तूही बाजूला काढली तर खाली शेष म्हणजे त्या वस्तूची उपेक्षा केली की खाली शेष कोण राहत आहे? आणि त्यालाच काय म्हणतात जे बोधमात्र रूप राहतं यत बोधमात्र तद ब्रह्म ते कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मदर्शन करून देण्याचा हा एक भाग आहे. ब्रह्म कसं आहे म्हटलं ब्रह्म वजा करा तुमच्या ज्ञानातून तुम्हाला जे भौतिक ज्ञान आहे ना त्याच्यातून भौतिक ज्ञानाचे वस्तू पदार्थ म्हणजे पदार्थ थोडासा वेदांताकडे चला. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत काय आहे? आध्यस्त आहे ना. आणि आध्यस्त तर जगतामध्ये तर विपुलता आहे म्हणजे वस्तूंची विपुलता. ते सगळेच पदार्थ काय आहेत? आध्यस्त आहेत. ते पदार्थ आध्यस्त आहेत त्या पदार्थांचं ज्ञानही आध्यस्त आहे आणि पदार्थही आध्यस्त आहे. म्हणून वांगी हे पद ज्याचा अर्थ आहे तो पदार्थ हा आध्यस्त आहे आणि त्या वांगी या अर्थाचं जे ज्ञान तेही आध्यस्त आहे. लक्षात आलं? म्हणून आता तुम्ही ही संगती सगळ्या पदार्थाला लावा. तो पदार्थ आणि त्याचं ज्ञान आध्यस्त ज्ञान नाही पाहिजे आम्हाला. ज्या ज्ञानाने प्रकाशित केलंय तो पदार्थ ते ज्ञान ब्रह्म आहे. नाही तर तुम्ही आध्यस्त पदार्थामधलंच आध्यस्त कारण त्यालाही ज्ञानच केलेलं आहे. दोरीवरचं सर्प आध्यस्त त्याला वजा करायचं 4-5 जे ज्ञान झालं त्याला वजा करायचं. पण यांना प्रकाशित करणारा म्हणजे आध्यस्त ज्ञान आणि आध्यस्त पदार्थाला प्रकाशित करणारा एक ज्ञान आहे. ते कोण आहे? त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून मग त्यातलं जगताचं ज्ञानही वजा करावं लागतं कारण आम्ही पदार्थ बाहेर असतात. तुम्ही बाजारातून आणलेले पदार्थ पिशवी घरात ठेवून दिली पण त्याचं ज्ञान नाही ठेवून दिलं कारण ते ज्ञान का हो तुम्हाला सांगितलं होतं लसूण आणायला आणलाय ना खाली तळाला असेल म्हणजे त्यांच्या बुद्धीत कोण बसलेला आहे? लसूण आहे ना. मी आणलेला होता मी लसूण आणलेला आहे तो लसूण आहे तो खाली आहे. हे ज्ञान शेष आहे पदार्थ बाजूला ठेवले
तर लसणाचा लसूण नावाचा पदार्थ आणि त्याचं ज्ञान दोन्हीही अध्यस्त आहे. आणि या दोघांची उपेक्षा केली असता खाली जे शेष राहतं, ज्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित झालं, ते ब्रह्म मी आहे. म्हणजे आता याच्यात उपेक्षा कशी केली जाईल, तर त्याला वजा केलं. हे कसं वजा केलं? अनासक्त पद्धतीने, आसक्ती राहील तरच. कारण जर आसक्ती असेल तर वजा करता येत नाही. हा अंतःकरणाचा स्वभावच आहे. ज्याच्या चित्तात आसक्ती, त्याला ते पदार्थ वजा नाही करता येत. ते पदार्थ त्याच्या नजरेसमोर सारखे नाचत राहतात. म्हणून आम्हाला ग्रंथ जरी हातात घेतला तरी भौतिक पदार्थ जर प्रिय असतील तर ग्रंथ हा अप्रिय जरी नाही झाला तरी वृत्तीमध्ये येत नाही. वृत्तीत न येण्याला कारणीभूत कोण आहे? आपल्याला काही दुसरे पदार्थ आवडतात आणि ते माझ्या जास्त जीवाचे प्रिय आहेत. म्हणून मला हा आता एकदम तुम्ही फार ज्ञानेश्वरीची ग्रंथाची उपेक्षा नाही करत तुम्ही. म्हणजे हे आपल्याला प्रियच आहेत. व्यवस्थित ठेवणार, गुंडाळून ठेवणार, त्याच्यावर फुलं टाकणार, पण ते आपल्या डोक्यात जावेत इथपर्यंत आपलं काम राहतं. कारण त्याच्यापेक्षा प्रिय पदार्थ दुसरे पडलेले आहेत ना. जास्त प्रिय पदार्थ पडलेले असतील तर उचलतो कोण मनुष्य? अतिप्रिय पदार्थ उचलतो. हा वृत्तीचा नियम आहे बरं. तुमच्यासमोर जर 10 पदार्थ प्रिय असतील तर त्याच्यातलाही कोणता पदार्थ उचलणार? तर अतिप्रिय पदार्थ जगात कोणता आहे? जो प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ते आटी दिंडीमा प्रतिमा नाही. माऊली म्हणतात तसा की जो प्रियाची परमसीमा, प्रेमाचा परमोच्च विषय असा जर कोण असेल तर तो आत्मा आहे. आणि तो आत्मा सर्वांचा एक असल्याने आत्म्यावरचं प्रेम हे विशेष राहील. आपण वस्तुनिष्ठ जे प्रेम करतोय, शरीराचं प्रेम असेल किंवा अन्य वस्तूंची प्रेम असतील तर ही तुच्छ आहे. यांना वजा करा. चला, तेव्हा खाली शेष राहतं ते ब्रह्मच राहतं. वाचा बरं. आणि याचा काय करायला लागेल तुम्हाला? इत्थम संचित परम प्रेमास्पद. हा, इत्थम मान भूयम भूयास्मिति हा. प्रेमात्मनेच्छते. आता इत्थम परम प्रेमास्पद असं जे आहे, इत्थम संचित परम प्रेमास्पद. संचित परम प्रेम असतो. तेव्हा असा एक चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. तत्वविवेकमध्ये त्याचं ते आत नाही का तुम्ही आता बोलू हा, हा. त्याचा अनुवाद आहे तत्वविवेकात तसा. येऊन गेला ना माग. हा, तत्वविवेक. आता मागा झाला ना दिसून. चल, त्याचा अनुवाद आहे तुम्ही सांगितलं ओवेचा. हो हो विचार. तेव्हा तोच ब्रह्मनिश्चय कोणी आहे? वाचा. पण हा बोध जरी असा असला तरी त्याचा ब्रह्मज्ञानाशी काय संबंध ते सांगतात. बर. श्लोक सांगितलाय यस्मिन् 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 अस्ति लोके बोधस्तत्तुपेक्षणे यद्बोध मात्रं तद्ब्रह्मे ते वंदिर ब्रह्मनिश्चयः. हा? अन्वयार्थ सांगितलंय की लोके उच्चार करताना असं करा ना, यस्मिन यस्मिन नस्ति लोके बोधस्तत्तत् म्हणजे उपेक्षणे. दोन्ही पण यस्मिन यस्मिन धरायचं का? हा, आहेतच. यस्मिन यस्मिनच आहे. आपल्याला पदच्छेद करून उच्चार करता येईल. परत वाचतो. हा, हा. यस्मिन यस्मिन ऐका. यस्मिन यस्मिन नस्ति लोके बोधस्तत्तत् उपेक्षणे यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्. ब्रह्मेत जर म्हटलं तर मग एवं धीर ब्रह्मनिश्चय असं म्हणायला लागतं. आणि जर त नाही घेतला मी इथे यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत एवं धीर ब्रह्मनिश्चय असाही उच्चार करायला अडचण नाही. चला. यस्मिन् यस्मिन् अस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे बरोबर. यद्बोधमात्रं तद्ब्रह्मे ते वंदिर ब्रह्मनिश्चयः. ठीक आहे. हा. अन्वयार्थ सांगितलाय की लोके यस्मिन यस्मिन बोध हा असती. व्यवहारात आपणाला ज्या ज्या घटपटादी विषयाचे ज्ञान असते तत्तदुपेक्षणे त्याची त्याची उपेक्षा केली असता. शास्त्र काय म्हणतं आणि आपण काय? आपण ऐकत नाही असं नाही. आपण ते सगळं शास्त्राचं वचन ऐकतोय पण उपेक्षा नाही. हे सगळं पाठ बी करतोय पण उपेक्षा नाही. म्हणजे ज्याला अवलंब करणं म्हणतात. तेव्हा साक्षात्कार हा अनुभवावर आधारित आहे, बोलण्यावर नाही. लय पटापटा चरा चरा बोलतो म्हणजे त्याला फार कळतं असं नाही. तर त्याला तो अनुभव नाही घेतला. म्हणून हे सगळं शास्त्राचं
कळत नाही का इतकी सोपी भाषा आहे का नाही? काय म्हटलं, व्यवहारात आपणाला ज्या ज्या इथलं घटपट काढून टाका, पोरं लेकरं भाजी भाकरी टाका, विषयाचे ज्ञान असते, कारण घटपट ते शास्त्रीय शब्द झाला. आणि ऐकणारे सगळे सांसारिक माणसं असतील तर भाजी भाकरीन पोरं लेकरं धरावे लागतील, भांडी कोंडी. त्याची उपेक्षा केली असता कोणाची? घाटापाट्याची महाराज घाटापाट्याचीच ठेवा. लेकरा बाळाची उपेक्षा करायची म्हटल्यावर ते नाही आम्हाला. आणि मग घाटापाट्याची तर ते काय फोडायचेत का मडकं जाऊन कुंभाराच्या तिथं? चला, जे बोधमात्र रूप राहते तेच ब्रह्म. अशा प्रकार वस्तुस्थिती बरं हे नाही कळून घ्यावा, त्यांची उपेक्षा. याचा अर्थ मी तुम्हाला माहिती, जगाला जगाच्या ठिकाणी सोडून द्या. जगाला जगाच्या ठिकाणी सोडून द्या. त्याचा आणि तुमचा काडीचा संबंध लावू नका, अंतःकरण वृत्तीने लावू नका. याला उपेक्षा होईल तुमची, कारण ते आहेत ठीक आहे. उलट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, संसारात राहताना नाटक करत जा. ते आमचं तुमच्यावर फार प्रेम आहे, तुमच्याशिवाय आम्ही राहूच शकत नाही. आतून मला माहिती काय ना काय काय ह्यांच्या असून काय, कारण तसे मारणार मी एकटाच मारणार आहे ना, का सगळ्याला घेऊन मारणार आहे? त्यावेळेला असं दाखवायला तर प्रेम ठेवा, पण उपेक्षा म्हणजे अंतःकरण वृत्तीतून सगळे पदार्थ वाजा करा. बरं हे नाही केले ना, मगाशी सांगितल्याप्रमाणे काळ दणका देईल, त्यावेळेला तो आघात सहन नाही होणार तुम्हाला. सरळ सरळ असतं तोपर्यंत ठीक असतं, ते जर प्रकरण गहन झालं, प्रकरण गहन का होत आहे? आपल्यामुळेच प्रकरण गहन होत चालले. या प्रकरणाला खोली टाकलं तर मीच टाकलं. मला ते काळाने संधी दिलेली होती किंवा वेळ दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, आर्या कारण उरले शेष, गेले ते भूत जाओ परते. पण दिला या काळे अवकाश. कशासाठी अवकाश दिलेला आहे? या पदार्थांपासून वेगळं निघा. संसार बघायला वेगळं सांगते तुम्हा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. कोण म्हणते? बायको म्हणते नवऱ्याला वेगळं निघा, ह्याच्यातनं वेगळं निघा आणि आपला आपला संसार बघा. आता तुम्हाला मी सांगतो, वेगळं निघा तोच डायलॉग आहे. वेगळं निघा तर ह्या संसाराला पासूनच वेगळं निघा आणि वेगळं बघून आपलं बघा. ब्रह्मदर्शन घ्या, नाहीतर अवघड अवस्था आहे. हा वाचतात नाही याच्यात एकच गोष्ट फक्त चिकटलेली. आपल्याकडे एक चित्त नावाचा एक घटक आहे आणि हा चित्त नेहमी चैत्याचं चिंतन करतो. चैत्य म्हणजे प्रपंच. प्रपंचाच्या म्हणजे चैत्याचं चिंतन करतो, त्याला चित्त असं म्हणतात. म्हणजे ते काय करताय आणि त्याच चैत्याचं चित्त चिंतन करतं. अद्वैत मकरंदात येऊन गेला. तर त्या चैत्या जोपर्यंत या चैत्याचं चिंतन करणारं चित्त तुमचं जागं ताजं आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघता येत नाही. आणि एकदा बाधित प्रक्रियेला सुरुवात केली ना, म्हणून तर हे दररोज ऐकून, सत्संगतीत दररोज ऐकून, सत्संगतीशिवाय प्रभाव होत नाही. सत्संगतीचा हा एक असा प्रभाव आहे की सत्संगतीत हे ज्ञान कमी, नाहीतर जर नाही आला तर ते पुसलं जातं. ते प्रपंचात गेल्यावरती माणसं ते बिनधास्त राहतात, तदाकार बुद्धी होऊन जाते. तिकडून आलेले तिकडून फिरून आले की मग पाठामध्ये आहे ते तुमचं पुसून टाकायचं, परत नवीन पाट्या करायच्या. असं आहे का नाही? हा घालून त्याला बॅटरी चार्जिंग, बॅटऱ्या चार्ज केल्याशिवाय आणि मग त्याच्यात म्हणजे अध्यात्म ज्ञान हे प्रगट होणार नाही. चला, यत बोध मात्र तत ब्रह्म, जे बोध मात्र रूप राहते तेच ब्रह्म. हा, जे बोध मात्र राहते ते ब्रह्म आहे. म्हणून त्याला जाणण्यासाठी फार काय त्रास आहे असं नाही आहे, पण आम्हाला ती सवय लागली. त्या सवयीप्रमाणे आम्हाला प्रपंचाला जाणण्याची जास्त सवय आहे, त्याची उपेक्षा नाही करत आम्ही. इति एवं निधाय दीहि
अशा प्रकारची जी बुद्धी अशा प्रकारची जी बुद्धी, कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी तद्बुद्धय सदात्मानस तन्निष्ठस्तत्परायण गच्छन्ति पुनरा गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत. ज्ञान निर्दोष कल्मषः. भगवद्गीता सांगते, ते सांगते ना, तद्बुद्ध आहे तदात्मानस ते तशाच प्रकारची बुद्धी करा. आणि ती तयार केलेली बुद्धी, तिचा निश्चय ज्या वेळेला पूर्ण निश्चय होईल ना, त्याचंच नाव काय आहे? ब्रह्मनिश्चय आहे. चला, 6 ब्रह्मनिश्चय हा तोल ब्रह्मनिश्चय होय. प्रकाश सांगितलाय की अशाच अर्थाचे एक वार्तिक आहे. बर. वार्तिक सुरेश्वराचार्यांचे काय वार्तिक आहेत? परागर्त प्रमेयेषु या फलत्वेन सम्मता संवित्से हैव मेयर्थो वेदोक्तोक्ति प्रमाणतः. परागर्त प्रमेयेषु या फलत्वेन सम्मता संवित्सैवेह मेयर्थो वेदांतोक्ति प्रमाणतः. अशा पद्धतीने म्हणा. किंवा चला घरी पहा काय म्हणतायत, त्याचा अर्थ सांगतायत. वाचू का? परागर्त प्रमेयेषु या फलत्वेन सम्मता संवित सैवेह मेयर्थो वेदांतोक्ति प्रमाणतः. ज्या प्रमेयाचे ज्ञान झाल्यानंतर प्रमागर्थ त्याच्यामध्ये दडलेला अर्थ, विषय आणि त्याचं ज्ञान फलत्वेन सम्मता, त्याच्या ज्या पदार्थाचं ज्ञान होतं, साधारण त्या अर्थाचं वार्तिक आहे. अशाच अर्थाचं वार्तिक आहे ते, की प्रमेय वस्तूच्या ठिकाणी अर्थाध्यास, आपला ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. तरी हे दोन्ही तिथं फल ज्ञानाला काय म्हटलं? फल. कारण पदार्थाचं ज्ञानाने सगळे पदार्थ ग्रहण होतात. पण त्याच्यानंतर त्याच्यातून जर अर्थ वजा करून टाकला, अर्थ एकदा त्याचं ज्ञान झालं, त्याच्यातून अर्थ म्हणजे पदार्थ वजा झाला, खाली शेष जे ज्ञान राहतं ते ज्ञान वेदांत उक्तीप्रमाणे वास्तविक प्रमेय स्वरूप म्हणजे परमात्मा आहे, परमतत्व आहे. प्रमाणतः म्हणजे तेच कोणी प्रामाण्य त्याला आहे, प्रमाण आहे. म्हणजे समानार्थ आहे. ते आपला जो वरती विषय आलेला आहे त्याला अनुसरून असं म्हटलं की जसा पदार्थाचं ज्ञान झालं असता त्याच्यातून जे वजा जातं, ते वजा जाऊन जे शिल्लक राहतं ते काय आहे? प्रमाण आहे. म्हणजे ते वास्तविक प्रमा आहे त्याच्यात, म्हणजेच आत्मा आहे, चैतन्य आहे, शेषी आहे. बरोबर आहे. आपण वाचा ना, ते खाली मराठीत लिहिलं. आपण व्यवहारात जो जो पदार्थ पाहतो त्याच्यासारखे आपले अंतःकरण होते. बरोबर आहे. आता आपण जो जो पदार्थ पाहतो त्याच्यासारखे आपले अंतःकरण. गाडी पाहिली गाडीच्या आकाराचं, खुर्ची पाहिली खुर्चीच्या, माणसं पाहिली माणसाच्या आकाराचं, त्या आकाराचं अंतःकरण होतं. म्हणजे अंतःकरण वृत्ती आहे, ती बाहेर जाऊन त्या पदार्थाचा आकार धारण करते, प्रमेय वस्तूचा. त्याला साक्षी चैतन्य जाणते आणि असे झाल्यावर मला हा पदार्थ समजला इत्यादी आपण आपला अनुभव सांगतो. म्हणजे अंतःकरण वृत्ती, प्रमात्याची अंतःकरण वृत्ती ही आभासासहित आणि प्राणांचं सहकार्य घेऊन, प्राणांच्या ठिकाणची क्रियाशक्ती, आभासाच्या ठिकाणची ज्ञानशक्ती हे घेऊन अंतःकरणाची वृत्ती प्रमेय पदार्थापर्यंत जाते. म्हणजे त्या पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं, त्या पदार्थापर्यंत जाते. त्या पदार्थाचा आकाराचं अगोदरच असलेलं चैतन्य त्याला प्रमेय उपहित चैतन्य, आणि अंतःकरण वृत्ती उपहित ही एक चैतन्य आहे. या दोन चैतन्यांचा एकत्रीकरण, एकदेशत्व ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्या पदार्थाचं ज्ञान होत असतं. अर्थात ही सारी प्रक्रिया जडाकडून नसून ज्ञानाकडून आहे. एक तुमच्याकडे जड पदार्थ आहे तो वृत्ती, तिला क्रियाशक्ती प्राणांनी तयार करून घटापर्यंत नेली. एक दुसरा जड पदार्थ आहे तो घट, म्हणून घटही जड आहे आणि वृत्ती ही जड आहे. पण वृत्ती ही प्रकाशक परिणाम, अंतःकरणाच्या प्रकाशक परिणामाला वृत्ती असं म्हणतात. असं वृत्तीचं लक्षण आलेलं आहे, झालं तुम्हाला माग. म्हणून आता तेच प्रकाशक परिणाम म्हणजे
सुखदुःखांचा नाही. तर आता इथला कोणता प्रकाशक परिणाम आहे, तर घटाला प्रकाशित केलं वृत्तीने. तर तेव्हा त्या ठिकाणी मग तिथे नक्की काय होतं महाराज, तर वृत्ती नाही काय करत, कारण वृत्तीने फक्त आवरण नाशाचा विषय घेतला. म्हणजे वृत्तीने चैतन्याच्या ठिकाणी, त्या घटाच्या ठिकाणी एक आवरण आहे आणि त्या आवरणाचा नाश कोणी केला, कोणतं आवरण, अज्ञानाचं. प्रकाशाचं अंधकाराचं आवरण सूर्याने नष्ट केलं, म्हणजे सूर्यप्रकाशाने घालवलं. आणि प्रमेय उपहित चैतन्याच्या ठिकाणी असणारं दुसरं आवरण म्हणजे न कळणं, ते न कळणं हे आवरण कोणी घालवलं, अंतःकरण वृत्तीने घालवली. तेव्हा बाह्य पदार्थाचं ज्ञान कसं होतं हा विषय तुम्हाला पुढे 4थ्या तरंगात आलेला आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या आताशी तुमचा मागच्या जे पहिल्यांचं झालेलं आहे त्यांचं पाठ आहे सगळं, किंवा माहिती आहे सगळा विषय. हा नवीन असणाऱ्यांना हा विषय कुठे मिळेल तुम्हाला ऐकायला. चालू आहे आपला तो आता दुसरा संपला आपलं प्रकाश तरंग. तर तेव्हा ही प्रक्रिया आहे तिथे. म्हणून घट उपहित चैतन्य आणि वृत्ती उपहित चैतन्य यांचं एक देशित्व हे जे आहे त्या ज्ञानाला, तिथल्या बोधाला कारण आहे. म्हणजे मला घट, हा घट आहे हे प्रथम ज्ञान, आणि हा घट मी जाणला असा अणुव्यवसाय ज्ञान नायिकांच्या भाषेमध्ये. तर हे दोन्हीही ज्ञान त्या ठिकाणी होताना दिसत आहे. तर ही कोणामुळे होतात, तर चैतन्यामुळेच होतात. म्हणून चैतन्य उघड आहे, यत् साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म. खरं तर यत् साक्षात अपरोक्षत्वात ब्रह्म, याला एक नजर आहे आणि त्या नजरेतून ते ब्रह्म साक्षात अनुभवाला येतो. तेव्हा मला हा पदार्थ समजला इत्यादी आपण आपला अनुभव सांगतो का नाही, सांगतो. पुढे यास्तव हे जे आमचे पदार्थांविषयीचे ज्ञान त्याचा सर्वथैव अनादर केला असता. यास्तव आमचे जे पदार्थ विषयक ज्ञान, आता त्यात पदार्थ विषयक ज्ञान फार बारकावं नाही सांगत हे, पण वैराग्य उत्पत्तीच्या दृष्टीने आम्हाला हे सांगावं लागतं की धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या आहे जाणून शरण रे गा. म्हणजे त्यांची काय करा, उपेक्षा करा असा अर्थ येतो. संत सांगतात ते सोपं सांगतात आपल्याला, पण आपल्याला संतांचं सांगितलेलं ऐकतोय कोण हा प्रश्न आहे. म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन, तसं त्यांनी पिशुन हा शब्द टाकून दिला आणखी. म्हणजे तुम्हाला थोडं साधून वैराग्य, हे लबाड आहे सगळे, हे सगळे आपल्याला वरून नाही दिसत. पोरं लहानपणी चांगले दिसतात, मोठे झाल्यावर लक्षात येतं अरे हा तर लबाड आहे. तर मला अगोदर संतांनी सांगितलेलं वाक्य का नाही आठवलं. ते लहान असल्यावरती त्याला ते असं गोजीरवाण्या समजतोय, चांगलं चांगलं वाटतं त्याला की हे छान आहे बरं का, चांगलं. पण पुढेच ते दुसरे की समजा त्यांनी तुमच्यावर फारही प्रेम केलं आणि तुमची सगळी जोपास नाही केली तर मृत्यूला टाळू शकले का ते, नाही. म्हणून कोणताही व्यक्ती हा ठीक आहे व्यवहारामध्ये चांगला आहे, तुम्ही आपल्याच घरातल्यांच्यावर प्रेम करा असं नाही, तर तुम्ही दुनियावर सगळ्या जगावर प्रेम करा. प्रेम करायचे आणि जर करायचं नसेल तर कोणावरच करू नका, तुमच्या देहावर बी नका करू. म्हणजे ही रीती अशी बरं प्रेमाची. नाही तर मग तुम्हाला जर सगळ्यांच्यावर करायचं तर मग सगळ्यांच्या तिथं सुटला नाही पाहिजे. किडा माकोडा मुंगी हे बी आमचे घराचे सदस्य आहेत, तुम्ही तर त्यांना फार झाडून काढता. एक झुराळ ठेवा ना घरात. असं प्रेम तर संतच करू शकतात फक्त आपल्यासारखे. आणि पहा ना, म्हणजे असं अशी वस्तुस्थिती आहे. नाहीतर मग केव्हा असं आहे ना, केव्हा काढायचं तर सगळंच काढून टाका ना. मग काय तुम्हाला जर जड काय जात आहे, तुम्हाला जर सगळ्यांच्यावर प्रेम करायचं जड जात असेल तर कोणावरच करू नका. तुमच्या देहावर सुद्धा, तुमच्या पंचकोशावर बाहेर निघा, कोणावरच करू नका. जे मुक्त महात्मेत ना ते जाणून परत जाणून नेणं ते करी माझ्या मना. असं काय अशी परिस्थिती झालेली ती संतांची झालेली की त्यांनी ते हे सगळं जाणून तुच्छत्व तयार करून बाहेर निघून पुन्हा ज्या वेळेला प्रारब्ध गतीनुसार संसारात येतात त्यावेळेला त्यांचं प्रेम खरं असतं. आपलं प्रेम कसं राहतं, आपलं तोकड्या पदार्थावर प्रेम असतं. माझा पर्या, आमच्या घरातले, हे बाहेरचे. तर हे जे प्रेम आहे ते अज्ञानकृत प्रेम आहे. आपण स्वार्थानुसार प्रेम करतो दुसऱ्यांमध्ये, काही स्वार्थ आहे बाबा, स्वार्थच आहे. सगळं स्वार्थच आहे संसार. ज्याच्यात अज्ञान आहे त्याच्यात स्वार्थ आहे, जो मुक्त आहे त्याच्यातच स्वार्थ संपतो. आणि तोपर्यंत तो काम करत राहत. अज्ञानात आपल्याला असं जरी वाटत असेल की आपण फार दयावंत आहोत, लोकांच्यावर उपकार करतो,
आपण नाही उपकार करत, आपला हातचं राखून उपकार असतो. असं नाही राहत. भिकाऱ्याला पैसे दिले म्हणजे उपकार केला नाही. तुझ्याकडे जे पाहिजे 1000 रुपये त्यातले 10 रुपये दिले, ते दान केलं त्याने म्हणजे उपकार केला असं नाही. कारण हाताने त्याच्याकडे किती ठेवलेले आहेत? 990. 900. आता मी 10 म्हणतो, ते 10 बी नाही देत कोणी, तर रुपया देतो. ते तर रुपया दिला तर 999 हातात ठेवले. ते बी 1000च्या लेवललाच सांगितलं मी तुम्हाला. मी काय असं नाही बोललो की कोटी होय. आपल्याकडे संपत्ती किती आहे? 1000 रुपये. फक्त खिशातलीच ठेवलेली. शिवाय पुण्याची अपेक्षा असते की आपण दान करत आपल्याला पुण्य हा, मिळेल. शिवाय ही अजून मोठी आपण- अपेक्षा आहे. हे बी वाया नाही गेलं पाहिजे, की तो रुपया बी वाया नाही गेला पाहिजे. त्याचं काय मिळालं पाहिजे? पुण्य मिळालं पाहिजे. काय स्वार्थी बुद्धी आहे बा आपली. चांगलं. म्हणजे अंतकरणाला पदार्थ होऊ न देता धैर्याने निर्विषय करून टाकले असता पदार्थाचा अनुभव घेणारी साक्षी चैतन्य मात्र राहते हे उघडच आहे. बिलकुल उघड आहे अगदी. पदार्थाला वजा केला की साक्षी चैतन्य शेष राहील. आता पदार्थामध्ये मी 2 सांगितले तुम्हाला, अर्थाध्यास आणि ज्ञानाध्यास. ते ज्ञान सुद्धा वजा करा आणि तो पदार्थही वजा केला, त्यावेळेला त्या ज्ञान जे अध्यस्त ज्ञान आणि अध्यस्त पदार्थ याला प्रकाशित करणारं जे ज्ञान ते खाली शेष राहिलं ना. मी नाही असं तुम्हाला कधी वाटतं? मी नाही, आज मी नाहीच आहे बा. सकाळपासून मी झोपेत सुद्धा आहे, मी जागृतीत आहे, मी स्वप्नात बी आहे. पाठ एक स्वप्न पडलं होतं, निळोबरायाने आम्ही बसलो होतो. ते पण कुठेतरी प्रवासाला गेलो होतो, पण तिथं आम्ही वरच्या मजल्यावरती होतो. आणि ते म्हटले की मग मला म्हणते बस जाऊन बघा बरं आली का, आपली बस आली का. म्हणून मी डॉक्युमेंट पाहिलं तर मी ते खाली अशोक महाराज उभे होते. ते म्हणले बस नाही आलेली अजून, खाली एक चक्कर मारून येणार आहे. त्यावेळेला आम्ही तिथं दोघं बसलो होतो मग वाचन करत. ते म्हणले बघा आपलं वाचन करा, अजून बसला टाईम. झालं का नाही? आता हे काय झाले? पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान दोन्ही अध्यस्त का नाही स्वप्नामधलं. त्याचंही ज्ञान मी माझ्याकडे आत्तापर्यंत धारण करून ठेवलं. ते ज्ञान ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालं ते साक्षी चैतन्य. स्वप्नात कोणतं चैतन्य? साक्षी चैतन्य. जागृतीतलं हे जे चैतन्य आहे हे. पण हे सारं आता त्याच्यातलं कसं काय सोडायचं महाराज? उपेक्षा करा. तुम्हाला त्याची उपेक्षा करायला सांगितली म्हणजे ते टाकून द्या, बुद्धीतून वजा करा. त्याचा छंद नाही बुद्धीने घेता कामा. त्याचं नाव उपेक्षा. ज्या म्हणा जो छंद घेतलेला आहे म्हणजे तिथे आसक्तीची उत्पत्ती होते. सामान्य माणसाला आपल्याला जीवनात राहावं लागतं, खावं लागतं, पाणी प्यावं लागतं, स्वयंपाक करावं लागतं. छंद नाही. घ्यायचं आहे, करायचं आहे, खायचं, संपला विषय संपला. पुढे काय काय नाही. तर त्याची आसक्ती कट केली. चला, जे खाली शेष राहते ते साक्षी चैतन्य आहे. ते साक्षी चैतन्य ब्रह्म आहे अशी दृढ भावना करावी. बरोबर आहे. तेच कोण आहे? ब्रह्म चैतन्य आहे. तोच ब्रह्म साक्षात्कार आहे. कारण तोच ब्रह्म साक्षात्कार आहे. याला ब्रह्म साक्षात्कार म्हणतात. अहो पण ब्रह्म साक्षात्कारात आता ब्रह्म साक्षात्कार कोणामुळे झाला? उपेक्षा केल्याला भौतिक पदार्थाची. म्हणजे आम्ही सांगताना मायाकृत पदार्थ वजा करून सांगितले, ब्रह्म साक्षात्कार नाही सांगितला. हे लक्षात ठेवा. आम्ही काय सांगितलं तुम्हाला? हे वजा करा, हे वजा करा, एवढंच सांगतो आम्ही. आणि खाली राहतो तो कोणी म्हणेल शून्य ना महाराज. शून्य नाही, तो पण आहे साक्षात्कार. काहीच नाही. तुम्हाला आत्मज्ञानासाठी काही लागत नाही. आत्मज्ञान भिन्न जे पदार्थ आहेत त्यांना वजा करायला पुष्कळ लागतंय. जे आधी घेतलेलं आहे ना ते टाकता नाकी न आलेले आपल्याला ते टाकून द्यायचं. म्हणून परमार्थ हा सगळं अन्न बनायचं सगळं टाकणे याचं नाव परमार्थ आणि घेणे याचं नाव संसार. काय नाही ते गोळा करून आले याचं नाव संसार. आणि